नमस्कार. आज आपण करणार आहे तो हलवा स्टाईल गाजराचा हलवा. परफेक्ट मेजरमेंटने करणार आहे तो. नो फेल रेसिपी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. परफेक्ट मेजरमेंटने 2 किलो गाजराचा हलवा करणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करू. गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे 1 ते 2 पाण्यानं आणि मग त्याला पुसून घ्यायचं आणि त्यावरचे साल काढून अजून एकदा धुवून घ्यायचं. धुवून जर घेतलं नाही तसं कचकच लागते तर. आणि 2.5 किलो गाजर घेतलेले तर 2.5 किलो गाजर घेतले की 2 किलो गाजर होते तर 2.5 किलोचे वरचे साल काढल्यावर. आणि अशा मिडियम साईजच्या खिसणीनं खिसून घ्यायचं. जास्त मोठे खिसणं खिसायचं नाही, जास्त बारीक खिसणं खिसून घ्यायचं नाही. अशी मोठी जाडबुड कढई घ्यायची. पसरट कढई असं की चांगलं गाजर हलवायला येतं त्यामध्ये. त्यामुळे 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आणि गाजर खिसून घेतलं ते टाकून घ्यायचं. 2.5 किलो गाजर घेतले की 2 किलो गाजर खिसून होते तर, कारण त्यावर जे साल काढून ते मागचं बुडचं काढून पण ते 2 किलोचं बरोबर होतंय. 2 चमचे तूप टाकून चांगलं भाजून घ्यायचं. मिडियम गॅस केलेला आहे. मिडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं. बघा आता क्वांटिटी किती जास्त असली तर जसं भाजन तसं ते कमी होतं आहे. जेवढं तुम्ही गाजर चांगलं भाजता तेवढं हलवा चवीला खूप छान असं होतं आहे. बघा आता भाजून 7 ते 8 मिनटं झालेले आहेत आणि त्याची क्वांटिटी पण कमी झाली, पण हे अजून गाजर भाजलेलं नाही आहे. तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून पण भाजू शकता किंवा असं पण भाजू शकता. बारीक गॅस करायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि एकदा दोनदा हलवून घ्यायचं. 7 ते 8 मिनटं असं झाकण ठेवत पटकन असं गाजर शिजतंय. आता 15 ते 20 मिनटं लागत आहे चांगलं गाजर शिजून घ्यायला. हे गाजर चांगलं शिजलं की त्यामध्ये आता 2 किलो गाजर येतं, त्यामध्ये 3 पावशे साखर टाकणार आहे. मला म्हणजे जास्त गोड आवडत असताना थोडीशी साखर वाढवायची. 3 पावशे टाकलं की बरोबर होतं. जास्त गोडही होत नाही, जास्त कमी होत नाही. त्यामध्ये बरोबर परफेक्ट मेजरमेंटने होतं आहे. आणि चांगलं हलवून घ्यायचं. साखर टाकलं, साखरेचं पाणी सुटलेलं आहे. हे साखरेचं पाणी आटेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं. लो ते मिडियम गॅसवर ठेवलेलं आहे. साखरेचं पाणी आता आटायला लागलेलं आहे. जसं शिजन तसं किती छान असा कलर पण यायला लागलेला आहे. हे साखर टाकल्यावर किती छान असं कलर चेंज झालेला आहे. आणि ओरिजिनल कलर आहे, त्यामध्ये फ्रूट कलर वगैरे काही टाकलेलं नाही आहे. आता साखरेचं पाणी पण आटलं की त्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध कोणतंही घ्यायचं, कोणतं घेतलं तरी चालत आहे. आणि गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं. दूध टाकलं की चांगलं मिक्स करायचं एकदा आणि एकदा दुधामध्ये आता शिजवून घ्यायचं आहे चांगला हलवा. आणि तुम्ही जर खवा जर नसेल वापरणार तर 1 लिटर दूध घ्यायचं. आता मी खवा वापरणार आहे त्यामुळे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. दूध पण आटलेलं आहे आता. आणि दूध आटून झालं की लगेच त्यामध्ये खवा टाकून घेणार आहे. तर खवाच्या ऐवजी तुम्ही दूध पावडरही वापरू शकता. तर खवा जर नसेल वापरायचं तर 300 ग्राम खवा घेतलेला आहे. 2 किलो गाजर असले की 300 ग्राम खवा आणि 1/2 किलो साखर बरोबर होतं आहे. खवा टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण ही पहिलेच गाजर गोड असतं त्यामुळे जास्त साखर पण लागत नाही ह्याला. आणि जास्त जर साखर तुम्हाला जास्त गोड जर आवडत असतं तर थोडी साखर वाढवायची त्यामध्ये. म्हणजे बरोबर 1/2 किलो साखर टाकली बरोबर परफेक्ट मेजरमेंटने होत आहे, कारण हे गाजर गोड असतं आणि सीझन गाजर म्हणलं की गोडच राहते. तर आणि त्यामध्ये खावा पण थोडासा गोड राहते. त्यामुळं साखर कमीच वापरायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं खवा टाकल्यावर. आणि खवा टाकल्यावर किती कलर असा चेंज झालेला आहे. खवा टाकल्या 5 ते 6 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं, कारण खवा टाकल्या असं हलव्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं आहे. त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं. लो ते मिडियम गॅस करायचा, मोठा गॅस करायचा नाही आहे. जाडबुडाची कढई घेतली की मग ते हलवा अजिबात करपत नाही खालनं. 1 छोटा चमचा विलायची पावडर टाकून घेतली. तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. विलायची पावडर शेवटला टाकायची. विलायची पावडर टाकायची आणि गॅस बंद करायचा. पहिले जर टाकली तर पूर्ण विलायची पावडरचा स्वाद जात आहे, त्यामुळे शेवटला टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. ओके, छान असा हलवा तयार झाला आहे. मोठे 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे. तूप गरम झालं की त्यात 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम टाकून घेतलेले. तसे तुकडे करून घ्यायचे. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे तुकडे करू शकतात. मग आता हलकासा कलर चेंज झाला काजू बदामचा की त्याला लगेच मनुके टाकणार आहेत. ऑप्शनल आहे, नसेल आवडत नाही टाकलं चालतं, पण हलव्यामध्ये खूप छान असे मनुके लागतात. आणि मनुके पहिले नाही टाकायचे, कारण पटकन असे मनुके फुगत येतं. आणि गॅस बंद करायचा आणि लगेच वर असं टाकून घ्यायचं हलव्यावरती तुपन. ते ड्रायफ्रूट आपण फ्राय करून घेतले ते आणि ते टाकून मिक्स करून घ्यायचं. तुम्ही काजू बदाम असे फ्राय करून नाही टाकलं तरी चालतं, पण असं फ्राय जर करून टाकले तर चव अजून त्या हलव्याची वाढती. आणि तूप बी असं वरण टाकलं खूप छान असं लागत आहे. छान सगळं मिक्स करून घ्यायचं की छान असं गारच हलवा तयार झाला आहे. आणि कलर तो खूप छान आलेला आहे हलव्याचं, की छान असं दिसायला लागलं तर. आणि तुम्हाला जर खवा जर नसेल वापरायचं तुम्ही दूध पावडर जरी वापरलं तरी चालतं आहे खव्याच्या ऐवजी. आणि काहीही नसेल वापरायचं दूध पावडर किंवा खवा तरी बी चालतं आहे, पण अर्धा लिटर दूधऐवजी 1 लिटर दूध घ्यायचं. मग तसं छान असं गाजराचा हलवा तयार होत आहे. आणि बदामाची कतरण टाकून घेतलेले ऑप्शनल आहे, नाही टाकत चालतं, पण दिसायला छान दिसतंय.
ते मग टाकून घेतलं की ती झटकीपट तयार होते गाजराचा हलवा. आणि 2 किलोमध्ये परफेक्ट मेजरमेंटने करणार आहे तर कुणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने. नॉफेल रेसिपी आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.